नाही किंवा सकल मराठा समाजाची नाही, ही आकडेवारी जयंत भाटिया कमिटीनं आयोगानं जी गोळा केली सगळ्या नॉर्म्सवर आणि जी सर्वोच्च न्यायालयावर दिली आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर यांचं बेंच होतं, त्या बेंचने ती मान्य केली. ती जागा आहे त्या ठिकाणी त्याचं आपण करतो. मुख्यतः सभेचं ठिकाण जो बदल झाला आहे सोयीच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात. आपल्या जालना शहरामध्ये बॅनर, होल्डिंग, झेंडे लावणं, गावोगाव मराठा आरक्षणाचा विषय नेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं गंगखेडच्या गावामध्ये मूलवाटी वाटायचा काम, विशेषतः उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील सगळे सदस्य हे सातत्यानं सांगतायत, चंद्रकांत पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत, की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि कायदा आणि नियम असा आहे, अनटिल अँड अनलेस सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन संपत नाही तोपर्यंत कुठलाही कायदेशीर निर्णय त्या विषयासाठी कुठलंही सरकार घेऊ शकत नाही. ही कायद्यातली स्पष्टता आहे. पण जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशन निकाली निघत नाही तोपर्यंत राज्य सरकार कसल्याही पद्धतीचा वेगळा निर्णय घेऊ शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही ज्युरिडिक्शन आहे त्याचं ते बंधन आहे. आणि बंधन असतानाही राज्य सरकारनं मराठा समाज बांधवाबरोबर, मराठा समाजाच्या संघटनेबरोबर किंवा मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी त्यांना वाटत असतात, आमदार खासदार यांच्याबरोबर कुणावरही चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी साधं एक पानाचं पत्र दिलंय मागासवर्गीय आयोगाला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या. आणि त्यासाठी ज्या आयोगाकडे एक काम दिलंय, दुर्दैवानं तो आयोग न्यायमूर्ती निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेला आजचा माटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारला 450 कोटी रुपये मागितले होते. राज्य सरकारने सांगितलं आम्ही 450 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ शकत नाही, टप्प्याटप्प्याने देऊ. तर त्यावेळेस या मागासवर्गीय आयोगाने अत्यंत अग्रेसिव्ह भूमिका घेतली होती की आम्हाला 450 त्या ठिकाणी जी काही बोलणी होती ती झाली नाही. कारण आयोग इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर देशामध्ये आणि राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग आलेला आहे आणि कॉन्स्टिट्युशनल आहे, स्वायत्त आहे. एकदा त्याची निर्मिती केली की त्याला त्याचे अधिकार आहेत. त्याच्यामध्ये पाटिया जे मुख्य सचिव होते त्यांची एक कमिटी नेमली. त्या कमिटीनं राज्यातील पूर्ण ओबीसी समाजाचा डाटा गोळा केला, तो सुप्रीम कोर्टामध्ये दिला आणि त्यांनी निश्चित केलं या राज्यामध्ये 32.5 किंवा 33% ओबीसी समाज आहे. आणि हा आकडेवारी माझ्या मनाची नाही, न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर यांचं बेंच होतं, त्या बेंचने ती मान्य केली आणि ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मार्ग तात्पुरता मोकळा केला. त्याची आकडेवारी आजच्या पत्रकार परिषदेचा 2 उद्देश होते. त्यातला पहिला उद्देश असा, 1 तारखेला जी मनोज जरांगे पाटील यांची अतिभव्य सभा जालना या ठिकाणी होणार आहे, त्या सभेच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे तो सांगणं. आझाद मैदानाच्या ऐवजी मोंडा परिसरामध्ये ही अतिभव्य सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी शहरामध्ये आणि ग्रामीण भागावर लावायचे होर्डिंग असतील, झेंडे असतील किंवा सभेचं नियोजन या संदर्भामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली. आणि 1 तारखेच्या सभेचं अतिभव्य सभा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी निर्णय केलेला आहे. दुसरा जो विषय आहे की राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाकडे मराठ्याचं मागासलेपण निश्चित करण्यासाठी एक पत्र दिलं आहे, TOR दिला आहे आणि ते काम सोपवलं आहे. तो राज्य सरकारचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाला मान्य नाही. कारण जी सध्याची कमिटी आहे ही ओबीसीचं राजकीय आरक्षण निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती निरगुडकर यांचा आयोग नेमला होता आणि त्या आयोगावर जे सगळे सदस्य आहेत ते सगळे सदस्य मराठा विरोधी मानसिकतेचे आहेत आणि त्यामध्ये एकही प्रॉमिनंट मराठा नाही. त्यामुळे ही समिती, हे जे काही मागासवर्गीय आयोग आहे तो मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं या आयोगानं, आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील, काल मनोज जरांगे पाटलाच्याबद्दल आणि मराठ्याच्या आरक्षणाबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं ते बघता हा आयोग मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेबांनं तातडीनं हा आयोग बरखास्त करून मराठा आरक्षणासाठी दुसरा आयोग या ठिकाणी नेमावा ही माझी आणि आमची सगळ्याची मागणी आहे. छगन भुजबळ यांनी जे काही आकलेचे तारे
आंबड या ठिकाणाहून तोडले, त्याबद्दल सकळ मराठा समाजाच्या अतिशय तीव्र भावना आहेत. एक मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री असताना, ज्येष्ठ मंत्री असतानाही त्यांनी मनोज जरांगे पाटील या मराठा समाजाचं नेतृत्व करत असलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याबद्दल ज्या शब्दामध्ये, ज्या भाषेमध्ये आणि मराठा समाजाबद्दल ते बोलले, हे अतिशय चुकीचं आहे. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असते. तर मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय घेतलेत ते छगन भुजबळ यांना मान्य नाहीत का? आणि ते जे काही आंबडला बोललेत हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना मान्य आहे का? अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका आहे का? हे अजित पवार यांनी 1 तारखेच्या सभेच्या पूर्वी जाहीर केलं पाहिजे. नसता अजितदादा पवार यांना सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा समाज बंदी करल. जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचे बोर्ड लावू आणि छगन भुजबळ ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी जे आव्हान करतायत की गावागावातले बोर्ड तोडा, तर आम्ही छगन भुजबळ यांना आवाहन करतो की जे अजित पवाराला बंदीचे बोर्ड आम्ही मराठवाड्यात लावू, ते छगन भुजबळ यांनी स्वतः येऊन एकतरी बोर्ड उखडून दाखवावा त्यांच्यामध्ये ताकद असेल तर, आणि त्यांनी स्वतःची ताकद त्या ठिकाणी दाखवावं. नाही तर अशा पद्धतीचे मूर्खपणाचे आणि 2 समाजामध्ये, जातीमध्ये तेढ वाढवणारे आणि एका सर्वसामान्य मराठा तरुणाबद्दल जो आज मराठा समाजाचं नेतृत्व करतोय, त्यांनी असे करू नयेत. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे.